दंडवत करंजी या ठिकाणी संपन्न होत असलेले हे ब्रह्मविद्या निरूपण सत्र आजच्या या चौथ्या सत्रामध्ये आपण मूर्तिज्ञान या प्रकरणातील स्वामींच्या लीळा श्रवण चिंतन करत आहोत। मागच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण श्रीचरणीच्या आणि श्रीचरणाच्या अंगुठ्याच्या लीळा यामध्ये बघितलेल्या आहेत। श्रीचरणीच्या अंगुठ्याच्या लीळेमध्येच अजून एक लीळा येते, ज्यामध्ये स्वामी पश्चात प्रहरी डोमेग्राम या ठिकाणी वास्तव्य असताना स्वामींचं पश्चात प्रहरी उपूड व्हायचा आणि त्यावेळेला आचार्य भटोबास हे दरवाजामध्ये झोपलेले असायचे। हिवाळे दिवस असतील तर आतल्या बाजूनी झोपायचे, मठाच्या आतमध्ये, आणि डोकं त्यांचं उंबऱ्याकडेच असायचं। उन्हाळे पावसाळे असेल तर बाहेरच्या बाजूनी झोपायचे, पण डोकं मात्र उंबऱ्याकडेच भटोबासांचं असायचं। आणि जेव्हा स्वामी पश्चात प्रहरी उपहूड झाल्यानंतर परिश्रयाला जेव्हा जात होते, बाईचा दरवाजा उघडायच्या खिळी फेडून, आणि मग आमचे स्वामी बीजे करताना आता आचार्य भटोबास मध्ये आहेत, त्यांना ओलांडून जाता येत नाही। मग स्वामी काय करायचे की त्यांना उठवायचे, दोन्ही श्रीकराने दोन्ही दार संका ज्या आहेत त्या धरायचे आणि एक श्रीचरण स्वामी उंबरट्यावर ठेवायचे आणि दुसरा जो श्रीचरण आहे तो भटोबासांच्या हृदयावर स्वामी ठेवायचे आणि त्या श्रीचरणाच्या अंगुठ्याने काय करायचे, भटोबासांचं वक्षस्थळ दाटीती म्हणजे हृदयावर स्वामी थोडासा दाब द्यायचे भटोबासांना, आणि मग भटोबास उठायचे, जाग यायची त्यांना। त्या लीळेमध्ये सुद्धा स्वामींच्या अंगुठ्याचा उल्लेख जो आहे तो होत असतो। आत्ताच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत श्रीचरणाच्या अंगुठ्याचे नख। आता तसं पाहता आपण सौंदर्याचं जर का वर्णन ऐकलं असेल तर अनेकांचं अनेक वर्णन ऐकलं, परंतु कुणाच्याही सौंदर्याच्या वर्णनामध्ये नखाचं वर्णन आपण ऐकलेलं नाही आहे। परंतु इथे मूर्तिज्ञान प्रकरणामध्ये स्वामींच्या नखाचं सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे। लीळाचरित्रामध्ये सुद्धा स्वामींच्या त्या नखाचा विशेष उल्लेख आलेला आहे। म्हणजे स्वामींचं नख जे आहे ते सुद्धा सुंदर होतं। आजकालच्या काळामध्ये नख सुंदर दिसावं म्हणून काय काय केलं जातं, स्वामींचं स्वाभाविकपणेच ते नख सुंदर होतं। मुळात म्हणजे आपल्याला रंगरंगोटी करावी लागते, कारण की आपलं अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे आपले जे काही नाक कान डोळे सुंदर दिसले पाहिजे ते दिसत नाही। ज्या व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध असतं, जसं तुम्ही अधिकरणांना भेटा, त्यांना भेटल्यानंतर एकदम प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते आणि त्यांच्याकडनं आपल्याकडे आपोआप ती प्रसन्नता येते। तुम्ही म्हणता थोडं बरं वाटलं बाबांना भेटून, कारण की त्यांच्याकडे अंतःकरणामध्ये काय आहे, शुद्धता तर आहेच। शुद्धता कशामुळे आहे? ज्ञानामुळे। त्यांच्याकडे परमेश्वराचं ज्ञान आहे। नुसतं ज्ञानामुळे प्रसन्नता येत नाही, तर त्या ज्ञानाचं आचरण त्यांच्याकडे आहे। आणि हे सर्व करत असताना परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा
त्यांनी हृदयगाम्य परमेश्वराला केलेलं आहे, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर ती प्रसन्नता आपोआपच स्वाभाविकपणे येत असते. जसं स्वामींच्या श्रीमुखाबद्दल आपण वाचलं पहिल्या सत्रामध्ये, प्रहसित वदना. प्रहसित म्हणजे एकदम प्रफुल्लित चेहरा आहे, सुंदर आहे आणि प्रसन्न आहे. तर अशा प्रकारे आपलं जर का फक्त आणि फक्त अंतःकरण शुद्ध ठेवलं की आपोआपच आपण सुंदर दिसायला लागतो. आणि जर का कलुषितपणा आपल्या अंतःकरणात असेल तर ते सर्व भाव चेहऱ्यावर उमटतात. तुमच्या मनामध्ये जर का दुःख असेल तर चेहऱ्यावर येतं. तसंच मनात जर का शुद्धता असेल ती पण आपोआप चेहऱ्यावर येते. वेगळं काही त्याला लावायची गरज नाही त्या चेहऱ्याला. आणि म्हणून स्वामींच्या बाबतीमध्ये तेच देह हरिपाळ देवांचा आहे तेव्हा ते सुंदर आहे, पण स्वामींनी जेव्हा ते स्वीकारलेलं आहे, परमेश्वर स्वरूप जेव्हा त्याच्यामध्ये आलेलं आहे, ते अजून सुंदर झालेलं आहे. कारण की परमेश्वराचं स्वरूपच मुळात निर्दोष आहे. कुठलाही दोष त्या स्वरूपामध्ये अजिबात नाही. आधी पण नाही आहे, आताही नाही आणि पुढेही कधीच येऊ शकत नाही. इतकं निर्दोष परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते तेज असेल किंवा त्या अवयवाची सौंदर्यता असेल ती अधिक खुलून दिसते. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की स्वामींचं जेव्हा अलंकाराने पूजन केलं गेलं, जसं आपल्याला अलंकार घातले की सुंदर कोण दिसतो? आपण दिसत असतो. परंतु स्वामींना जेव्हा अलंकार ओळगवल्या गेलेले आहेत, धानाईसाच्या वाड्यामध्ये स्वामींचं पूजन झालं त्यावेळी स्वामी सुंदर नव्हते दिसत, ते अलंकार सुंदर दिसायला लागले. कारण की त्या अलंकारांना पहिल्यांदा योग्य जागा प्राप्त झाली. आणि म्हणून हे सौंदर्य हे स्वामींचं जे आहे ईश्वरीय सौंदर्य आहे. म्हणून त्या नखाचं सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे की नख सुद्धा स्वामींचं इतकं सुंदर आहे. त्या संदर्भातली लीळा रावसगाव येथील आहे, पूर्वार्ध 496 क्रमांकाची. काय कामाई अष्टमंगळा नाम करणे. कामाई म्हणजे कामाईसा या वायनायकांच्या पत्नी होत्या आणि आमच्या महादाईसांच्या या आई आहेत. वायनायक सकुटुंबी गोसाव्यांच्या दर्शनासी आले. वायनायक सकुटुंबी स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. सांकड गुंफा, स्वामी ज्या गुंफेमध्ये बसलेत ती गुंफा कशी सांकड आहे, म्हणजे छोटी आहे, लहान आहे. एका वेळेला एकच व्यक्ती स्वामींच्या भेटीसाठी आतमध्ये जाऊ शकतो. ते एकू पाव भीतरी एकू पाव बाहेर यायचे उभे ठेले. ते स्वतः त्या गुंफेच्या दरवाजामध्ये एक पाय आतमध्ये एक पाय बाहेर असे ते उभे राहिले. आणि ते काय करायचे, सर्व परिवाराला त्यांनी रांगेमध्ये उभं केलं. प्रत्येकाच्या हातामध्ये विडा द्यायचा आणि तो त्यांना देवाला विडा अर्पण करायला सांगायचा. आणि जो व्यक्ती विडा अर्पण करायचा त्या व्यक्तीबद्दल वायनायक जे आहेत ते स्वामींना माहिती देत होते. हा आमचा पुतण्या, हा आमचा भाचा, हा आमचा अमका तमका, असं प्रत्येकाची माहिती देतात. जसं आम्हाला सकुटुंब कोणी भेटायला आले की ते सर्व परिवाराची ओळख करून सांगतात. आता आम्हाला यातलं काहीच लक्षात राहत नाही कोण कोण आलेले आहेत, परंतु ते मात्र ओळख सांगतात. त्यांना उत्साह असतो, आनंद असतो की सर्वांची स्वामींना ओळख व्हावी, स्वामींना त्यांची ओळख व्हावी, म्हणून त्यांनी सर्वांची माहिती दिली. तो श्रीचरणा लागे, जो स्वामींना भेटायचा, विडा अर्पण करायचा, श्रीचरणाला लागायचा आणि मग मागे यायचा. मागुता दुसऱ्यांच्या हातामध्ये विडा दिला जायचा. ते मग स्वामींना तो अर्पण करायचे आणि मग म्हणायचे हे आमके बरं का, अशी माहिती ते देत. त्याची अवघीची आधी सगळेजण स्वामींच्या भेटीला आले. सगळ्यांना स्वामींचं दर्शन झालं आणि मग कामाईसे आली. कामाईसे म्हणजे पत्नी जी त्यांची सगळ्यात शेवटी आलेली आहे. ती गोसाव्यांसी विडा दर्शना केला, दंडवत केले, श्रीचरणा लागली. मग गोसावी तयांची श्रीकरे पाठी स्पर्शिली. त्या जशा वाकलेल्या आहेत, स्वामींनी त्यांच्या पाठीला स्पर्श करून त्यांना आशीर्वाद दिला. आणि मग स्वामी म्हणतात अष्टमंगळाबाईसे तिये ये. विचारलं स्वामींनी या अष्टमंगळाबाईस आहेत का, म्हणजे
त्यांना 8 मुले होती, 7 मुली म्हणजे महादाईचा उमाईचा सकट 7 मुली आणि आपलो नावाचे त्यांचा एक पुत्र. अशा प्रकारे त्यांची ओळख स्वामींनी विचारली. मग ती गोसाव्यांच्या श्रीचरणा अंगुठ्याचे नख देखिले. आता दंडवत सगळ्यांनीच केला, परंतु नख मात्र फक्त यांच्याच दृष्टीला ते पडलेलं आहे. म्हणजे परमेश्वर आहेत, परंतु ते सगळ्यांसाठीच परमेश्वर आहेत असं नाही. काही लोकांसाठी ते सामान्य जीव आहेत. आमच्या स्वामींना काही काही लोकांनी बघितलं, त्यांना ते सामान्य जीव वाटले. कोणाला शेतात काम करणारे मजूर आहेत त्यांचे सोबती वाटले, कोणाला चोराचे सोबती वाटले, कोणाला ते गुप्तहेर वाटले, कोणाला मौन्य देव वाटले, कोणाला नगीन देव वाटले, कोणाला सोमनाथ वाटले, कोणाला मल्लीनाथ वाटले. ज्याने ज्या दृष्टीने बघितलं त्यांना ते तसं तसं वाटलंय. आता सौंदर्य बघण्यासाठी पण सुद्धा एक दृष्टी असली पाहिजे. ज्ञान आहे ते ज्ञानातली यथार्थता बघण्यासाठी एक दृष्टी असली पाहिजे. आपण कार्यस्थळी येतो, तिथे सेवा असते, तर सेवा दिसण्यासाठी पण दृष्टी लागते बरं का. सेवा फक्त काही लोकांना दिसते, सगळ्यांना सेवा दिसत नाही. ते म्हणतात काहीच काम नाही, सगळं चालू आहे. परंतु एखादा सेवा करणारा माणूस आहे, तो बरोबर सेवा शोधून काढतो की सगळं बरोबर आहे, फक्त इथे पाणी वाढणारं कोणी नाही, तर मी ते पाणी वाढतो. म्हणजे त्याच्यासाठी दृष्टी लागते. स्वामी या ठिकाणी सर्वांच्या समोरच उपस्थित आहेत आणि केवळ अष्टमंगळाबाईचा जेव्हा स्वामींना दंडवत करतात, श्रीचरणी लागतात, त्यावेळेला त्यांना स्वामींचं ते नख दिसतं. ते पाहतची होती आणि ते नख बघतच राहिले. आता मुळात स्वामींच्या भेटीला आलेत, स्वामींचं श्रीमुख बघावं, परंतु जेव्हा नख दृष्टीच पडलं तर नखच बघत राहिले. मग कामाईसे निघाल्या त्या, ऐसे अवघ्यांसी दर्शन झाले. वाय नायकाच्या घरीची परचारक. आता वाय नायकाच्या घरची जी परचारक म्हणजे दासी होती, एक मोलकरीण होती, ती दारवठे नसी लागोनी गोसाव्यांची श्रीमूर्ती पाहतची होती. ती दरवाजात उभं राहून स्वामींची श्रीमूर्ती लांबूनच ते अवलोकन करत होती, बघत होती. आणि मग अवघी गोसाव्यांची दंडवते घातली, श्रीचरणा लागली आणि निघाली. मग ती अवघी घरासी गेली. आता या वेळेमध्ये स्वामींचं जे श्रीनख आहे अंगुठ्याचं, म्हणजे याच्यामध्ये श्रीचरण आलं, श्रीचरणाचा अंगुठा पण आला आणि श्रीचरणाच्या अंगुठ्याचं नख सुद्धा या लीळेमध्ये आपण आठवू शकतो. पुढची लीळा जी आहे ती गुडघ्या संदर्भातली आहे. देवा शिखा सूत्र त्यागू निरूपण, उत्तरार्ध 193 क्रमांकाची लीळा डोमेरामची. एकुदी सर्वज्ञे म्हणितले महात्मे हो, शिखासूत्राचा त्याग करा येथानुसरा. स्वामींनी सांगितलं दादोसांना शिखासूत्राचा त्याग करा. शिखासूत्र म्हणजे काय? शिखा म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे काय? जानवे. हे कुणाची ओळख आहे? ब्राह्मणांची किंवा हिंदू धर्माची एक ओळख आहे. ते शिखासूत्र असणं म्हणजे ते ब्राह्मणत्व तुमच्याकडे अजूनही आहे. जर एकीच व्हायचं असेल तर शिखासूत्राचा सुद्धा त्याग या वाक्यामध्ये सगळं आलं बरं का. तुम्ही जे काही कर्म धर्म विधी विखो पाळता त्या सर्वांचा त्याग करावा लागतो. आमच्या स्वामींनी हे सगळं वचनात सांगितलेलं आहे, परंतु आम्ही मात्र ते करत राहतो, सगळ्याच गोष्टी करतो. त्या दिवशी कोणी सांगितलं ते होळीच्या दिवशी, आता आपण होळी पेटवता का तुम्ही? ते कोणीतरी सांगितलं त्यांना तुम्ही ते 2 गवऱ्या का होईना ते घेऊन या आणि ते पेटवा. ते आपल्या ह्याच्यामध्ये आहे तसं. कशामध्ये आहे? शिखासूत्रामध्ये दडलेलं आहे ते. परंतु तुम्ही जर का शिखासूत्राचा त्याग केलेला आहे तर पुढच्या गोष्टी काहीच करायची आवश्यकता नाही आहे. परंतु आपल्याला ही गोष्टच लक्षात येत नाही की देवाने नेमकं काय सांगितलेलं आहे. मग इथे दादोसांना तेच तर स्वामी सांगतात, शिखासूत्राचा त्याग करा.
म्हणजे संन्यास घ्या, अनुसरण घ्या. नाजी म्हणजे हे नववे, ते म्हणतात देवा माझ्याकडनं काही हे अनुसरण घेणं होणार नाही. मग स्वामी म्हणतात तरी विवाह करा, मग लग्न करा. एक तर इकडे जा नाही तर तिकडे या, तळ्यात नाही तर मळ्यात, मध्येच काय उभे राहिले. मग लग्न तरी करा. मग आता ही पहिली व्यक्ती असेल ज्यांना स्वामींनी लग्न करा असं म्हटलेलं आहे. मग ते आता स्वामींचं काहीतरी ऐकावं, हे नाही तर ते ऐकावं. परंतु ते म्हणतात देवा माझ्याकडनं हेही नववे, म्हणजे ते पण शक्य नाही. म्हणजे संन्यास धर्मही स्वीकारायचा नाही आणि विवाह धर्म सुद्धा स्वीकारायचा नाही. मग स्वामी म्हणतात तरी येथूनही जा. आता स्वामींना राग आलेला आहे. राग आलेला आहे म्हणजे काय, उदास झाले की आपण जीवाला तर योग्य ते सांगतो तरी सुद्धा जीव ऐकत नाही अजिबात. मग स्वामी म्हणतात असं असेल तर इथून निघून जा. मग आता हे पण त्यांनी म्हटलं पाहिजे होतं की देवा माझ्याकडनं हे सुद्धा शक्य नाही बरं का, इथून जाणं शक्य नाही तुमच्या सन्निधानातनं. तर ते म्हणतात हो का जी, म्हणजे हे त्यांनी ऐकलं. आता अनुसरा हे ऐकत नाही, विवाह करा हे ऐकत नाही, तसंच येथून जा हे पण ऐकलं नव्हतं पाहिजे त्यांनी. पण ते मात्र त्यांनी ऐकलं. आपल्याला जे नको ऐकायचं ते बरोबर आपण ऐकतो आणि जे नेमकं ऐकलं पाहिजे त्या वेळेला बरोबर आपण ते ऐकल्याच जात नाही आपल्याकडनं, अशी परिस्थिती आहे. आणि मग ते निघून गेले. स्वामींनी जा म्हटलं ते गेले पण. आणि मग थोड्या वेळाने त्या ठिकाणी साधाईसा आल्या स्वामींच्या भेटीला. स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणा लागले. स्वामी साधाईसांना विचारतात हे काही साधे हो, महात्म्याची शिष्टाई आली ती, म्हणजे आता जे दादोस इथून आमच्याशी भांडून गेले त्यांच्या शिष्टाईसाठी म्हणजे मध्यस्थीसाठी तुम्ही आलेला आहात का. आता साधाईसांना काहीच नाही माहिती. ते म्हटलं देवा कसली शिष्टाई, कशाबद्दल, काय झालं. स्वामी म्हणतात येथूनही महात्म्या ते ऐसे म्हटले, आम्ही महात्म्यांना म्हटलं शिकासूत्राचा त्याग करा, अनुसरा, तर ते नाही म्हणाले. मग आम्ही म्हणालो लग्न करा, तर तेही नाही म्हणाले. तरी येथूनही जा म्हटले तर लगेच इथून निघून गेले. तो येत भांडोनी गेला, म्हणजे नुसतंच एवढे 3च वाक्य झालेले नाही आहेत, काहीतरी अजूनही बोलणं झालेलं आहे. म्हणून स्वामी त्यांना म्हणतात तो येथून भांडोनी गेला, म्हणजे काहीतरी ते असं बोलणं झालेलं आहे स्वामींच्या आणि त्यांच्यामध्ये. हा नव्हे गुडघा कापत असे, म्हणजे गुडघा स्वामींचा असा थरथरतो आहे. एकच गुडघा बरं का, असा तो थरथरतो आहे. सर्वज्ञ म्हटले. आता स्वामी याविषयी दृष्टांत सांगतात की सेवाळलेले खडक असे त्यावरी पाव देऊचिने ऐसाही दिजे, तरी निसरोनी पाडी गुडघे कोपर झांजरती. दृष्टांत स्वामींनी सांगितला की शेवाळल्या खडकावर पाय देऊ नये. शेवाळलेलं खडक माहिती आहे तुम्हाला कसं असतं ते, खडकावर काय आलेलं असतं, शेवाळ आलेलं असतं सतत, त्याचा पाण्याचा त्याचा संपर्क असल्यामुळे. आता ते मस्त हिरवगार दिसतं म्हणून त्याच्यावर तुम्ही पाय दिला तर पाय त्याच्यावरून सटकणार. स्वामी सांगतात ऐसाही पाव देऊची नाही तथा ठेवूची नाही, म्हणजे सहज सुद्धा ठेवू नका पाय, किंवा चालण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याच्यावर पाय ठेवू नका. काय होईल, ऐसाही जर का तुम्ही त्याच्यावर पाय ठेवला तर काय होईल, ते निसरोनी पाडी, म्हणजे तुम्हाला ते दगड, ते शेवाळ तुम्हाला खाली पाडेल आणि गुडघे कोपर झांजरते. नुसतंच तुम्ही पडणार असं नाही, तर तुमचे गुडघे आणि कोपर हा जो भाग आहे, पायाचे गुडघे आणि हाताचे कोपर दोन्ही झांजरते. म्हणजे त्याला जखम होणार नाही, पण मुका मार असा लागेल की कुठे लागले, कसं लागलंय काही समजणार नाही. हा दृष्टांत स्वामींनी सांगितला. याचा सिद्धांत सांगतात तैसे तामसाप्रती बोलूची नाही. जो तामस व्यक्ती आहे, दोषच व्यक्ती आहे, त्याच्याशी बोलू नका, किंवा त्याला तुम्ही काही समजवायला जाल तर त्या समजवण्याच्या काही याच्यामध्ये पडू नका तुम्ही, कारण की त्याचा काही फायदा होणार नाही. ऐसाही बोली जी दुःखातेची दे. जर का तुम्ही बोलायला गेलात, विचारायला गेलात, चौकशी करायला गेलात तर तो तुम्हाला दुःखच देईल. मग असे दोषवंत व्यक्ती असतात
की ज्यांच्याशी तुम्ही संवाद जरी करायला गेलात तरी तो तुमच्याशी वाकडच बोलणार, तो कधी चांगलं बोलणार नाही. असे काही काही लोक मी प्रत्यक्ष बघितलेत बरं का. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे मला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो की आपण जरी सरळ विचारलं तर एक काहीतरी असं बोलणार एकदम की असं वाटतं की आता परत विचारायलाच नको यांना काही. म्हणजे तो त्यांचा स्वभाव असतो, तो त्यांच्या म्हणजे बोलण्यामध्ये त्यांना असं वाटत नाही की आपण चुकीचं बोलतोय, त्यांना असं वाटतं आपण बरोबरच बोलत असतो. परंतु स्वामींनी हा जो दृष्टांत सांगितला आणि त्याचा सिद्धांत या ठिकाणी आलेला आहे तो आपल्यासाठी बोधपर आहे. आपण यातनं काही ना काही बोध घेतलाच पाहिजे. आणि जे लोक अन्यवार्ता करणारे असतील त्यांच्याशी बोलत बसू नका, याचा दोषच तुमच्यामध्ये संचरेल. जे लोक चाडी चुगली करतात त्यांच्याशी बोलत बसू नका, तुमच्यामध्ये दोषच येईल. जे लोक काहीतरी चांगलं सांगतात, चांगलं बोलतात, काहीतरी धर्मसंवाद करतात, देवाच्या गोष्टी बोलतात, जुन्या अधिकरणांच्या गोष्टी सांगतात, परमार्गाच्या चांगल्या गोष्टी सांगतात, त्यांच्याशी बोला. जेणेकरून काय होईल की तुमचं अंतःकरण अशुद्ध असेल तर शुद्ध होईल. आणि म्हणून स्वामी जेव्हा दादोसांशी बोलतात तेव्हा काही फायदा होतो का त्याचा? पण दादोस हे तसेच राजस आहेत, तामस आहेत, विकल्पजनित कार्य करणारे आहेत. स्वतः स्वामी त्यांच्याशी बोलतात. का बोलतात? मुद्दामून बोलतात स्वामी. तुम्हाला आम्हाला देवाने दाखवलंय की आम्ही जरी अशा दोषित व्यक्तीला समजवायला लागलो तरी तो सुद्धा समजू शकत नाही, कारण की त्याच्यावर दोषाचं आवरणच एवढं असतं की आता समजा कैरी आहे, कैरी तुम्ही किती गोड म्हणून खाल्ली तरी ती गोड लागणारच नाही. त्याच्यात साखर जरी टाकली, आज टाकली होती ना साखर, परंतु ती कशी झाली? ती साखर सुद्धा आंबट होऊन जाते. एका ठिकाणी आम्ही भोजनासाठी गेलो आणि आंब्याचं सगळं ते आणलेलं होतं. पहिल्यांदाच ते म्हणे आता आम्ही देवासाठी उपहार आणि 5 साधूंना आम्ही बोलवलंय. त्याच्यात मी पण होतो. मार्गातलीच गोष्ट, छोट्या आश्रमातले एका. आणि त्यांनी आंबा घेताना चांगला गोड घेतला, पण जसा आम्ही आंब्याचा रसाचा घास घेतला तो आंबा इतका आंबट होता. ज्यांनी आणलं त्यांना विचारलं काय हे एवढा आंबट आंबा कसं काय आणला? ते म्हणे मला जो आंबा चाखायला दिला तो गोडच होता, परंतु जो बांधून दिला तो मात्र आंबट आहे. आता काय करायचं? त्याच्यात त्यांनी जवळजवळ 2 किलो साखर टाकली, त्याला फिरवलं, सगळं केलं. साखर आंबट झाली पण रस मात्र काही गोड झाला नाही. मग आम्ही ठरवलं आता याच्यापेक्षा काही जास्त गोड होणार नाही. मग ज्यांनी आणलं ते माझ्या बाजूलाच होते. म्हणे बाबा हे असं असं. म्हटलं काय हरकत नाही. आणि कसं काय? म्हटलं मी गोड आंब्याचा रस नेहमी खाल्लेला आहे, पण आंबट आंब्याचा रस मी पहिल्यांदाच खातोय. आपल्याला आंब्याचा रस आंबट चालत नाही, मग कढी मात्र आंबट चालते आपल्याला, बरोबर आहे का? काय हरकत आहे एक दिवस आंबट आंब्याचा रस खाल्ला तर? म्हणजे एखादा पदार्थ असा असतो की तो स्वतः कधी बदलत नाही, तो तसंच राहणार. आपण त्याला जर का बदलवायला गेलो, कोळशाला गोरा करायला गेलो तर आपणच काळे होऊन जाऊ. तसं एखाद्या दोषित व्यक्तीला तुम्ही समजवायला जाऊन बघा. तामस व्यक्ती असतो त्याला किती समजवा, त्याच्यात फरक पडत नाही. म्हणून आम्हाला जर का कोणी काय सांगितलं बाबा हे असे असे तसे तसे, राहू दे, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने राहू दे. परमेश्वराची कृपा दृष्टी होईल तेव्हा होईल बदल आपोआप. म्हणून इथे स्वामींनी या दृष्टांताच्या द्वारे आपल्याला तो बोध दिलेला आहे. आणि मग साधाईसांना स्वामींनी हे सर्व सांगितलं. ऐसाही बोली जे तरी दुःखातेची ते, साधी म्हटले हे काही झाले रामासी. आणि मग साधाई सांगता हे काय रामदेवाला असं काय झालं? गोसाव्यांशी कैसा भांडूनी गेला, देवाशी भांडला, देवाशी कसं बोलावं काय बोलावं. मग मागोते साधा गेली. मग निघता सर्वज्ञ स्वामी साधाईसांना सांगतात की जर का महात्मा भेटेल म्हणजे दादोस जर का भेटले तर त्यांना म्हणावं तुम्हाला बोलवलेलं आहे, येथूनही बोलाविले असे असं त्यांना निरोप द्या. होकाजी मग साधाईसा गेल्या आणि मग दादोसांना थोडं ते बोलल्या तुम्ही असं कसे काय वागले देवाशी वगैरे. आणि गोसाव्याशी कैसा भांडूनी आलासी, जाय तुते गोसावी बोलाविले असे स्वामींनी तुला बोलवलंय असा निरोप त्यांनी दादोसांना दिला. आणि दादोसांमध्ये अहंकार अजून वाढला.
ते म्हणतात की हा होय की मी रामू, हा मी दादोस आहे की, आणि बाहे आफळली म्हणजे अहंकाराने ते एकदम काय झालेलं आहे की त्यांना अहंकार इतका वाढला. ते म्हणतात की मजविन काही गोसाव्यांशी सरत असे, माझ्याशिवाय देवाचं काही चालतं का? आत्ता मला निघायला सांगितलं, जायला सांगितलं, लगेच मला निरोप पाठवलेला आहे, म्हणजे माझ्याशिवाय देवाचं काहीच पान हालत नाही. अशा प्रकारचा अहंकार त्यांच्यात आला. 10 नागदेव झाले तरी काही. भटोबास जे होते स्वामींच्या सेवेमध्ये असायचे आणि बहुतांशी स्वामींच्या सन्निधानातली 80% सेवा जी आहे ते भटोबास सांभाळत होते, त्याचं नियोजन भटोबास बघत होते. आता यांना असं वाटलं की जरी 10 नागदेव जरी असे स्वामींच्या सन्निधानी असले तरी माझ्याशिवाय काही खरं नाही देवाचं, असा उलटा अहंकार त्यांना आला. म्हणजे त्यांच्यात विनम्रता आली पाहिजे होती की बघा एवढं सगळं मी बोललो तरी देवाने मला बोलवलं, हा विनम्रता त्यांच्यामध्ये काहीतरी आली पाहिजे होती. आपल्या दोषाबद्दल साधाईसाने सांगितलं त्यांना, मग सांगितल्यानंतर त्यांना त्यांची चुकी लक्षात आली पाहिजे होती. उलट काय झालं, दोष वाढला. ते म्हणतात ना दिवा विजायला लागला की अजून जास्त मोठा पेटतो, तसा हा प्रकार झाला. म्हणजे या ठिकाणी दादोस हे स्वामींशी थोडंसं अव्यवहारी बोलले आणि त्या याच्यामध्ये स्वामींचा तो गुडघा कापतो आहे, ती लीळा या ठिकाणी आपण घेतली आणि त्या लीळेतला गुडघ्याचा उल्लेख जो आहे तो आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. पुढचा अवयव जो आहे तो जाणू विभाग म्हणजे मांडी. जाणू विभाग म्हणजे मांडीच्या खालचा भाग जो असतो त्याला जाणू विभाग असं बोलल्या जातं. महांडूळ मार्गी भटा लखुबाईसा भांडण. महांडूळ हे गाव आहे आणि भटोबास आणि लखुबाईसा यांचं पटत नसायचं. एकुदी घुई नायके तेथ विनविले होते. उत्तरार्ध 571 क्रमांकाची लीळा आहे शेकटांबाची. घुई नायकांनी स्वामींना विनवलेलं होतं की तुम्ही शेकट्याला जर का बीजे केलं तर तिथून माझ्या घरून तुम्ही उपार घेऊन या किंवा तिथूनच उपार आणत जा. मग लखुबाईसे तेथून प्रतिदिनी उपाहरू आणि ती स्वामींसाठी लखुबाईचा रोज उपार तिकडून आणत असायच्या. एक दिवशी असं झालं की उपार आणायला गेल्या तेव्हा उशिरू लागेला. म्हणजे स्वामींचं जे भोजन आहे ते आपल्यासारखं नाहीये, कधीही जेव्हा भूक लागली तेव्हा खाल्लं असं नाही. स्वामींच्या भोजनाची निश्चित वेळ आहे, त्याच वेळेला स्वामी भोजन करत असतात आणि हे उपाराचं ताट आणायला ज्या गेल्या त्या काही परत आल्याच नाही. म्हणून भट अवसरीसी गेले. भट त्यांना शोधण्यासाठी गेले, बोलावण्यासाठी गेले. तव तिये चौरंगावरी बैसोनी तयासी गोष्टी करीते होती. त्या ज्या होत्या लखुबाईसा ते त्या तिथे बसलेल्या होत्या चौरंगावर आणि तिथल्या त्या बाईशी त्या गोष्टी करत होत्या त्या लखुबाईसा. आणि हे काही लखुबाई म्हणजे कधी कधी आपल्याला आपल्या जबाबदारीची कार्याची जाणीव राहत नाही. जे कार्य वेळेवर घडलं पाहिजे ते न करता आपण त्या ठिकाणी काय करतो, बोलत राहतो. कधी कधी असं असतं की महिला वर्ग जर का वाढायला असतील तर ते 2-1दा वाढ केली की ते आतमध्ये गेल्यानंतर जे बोलत राहतात एकमेकींशी परत वाढायला कोणी येतच नाही, मग त्यांना आवाज द्यावा लागतो. म्हणजे बोलण्याचा भाग असावा, परंतु काय बोललं पाहिजे, उपयुक्त जे आहे ते बोललं गेलं पाहिजे. अनुपयुक्त बोलणं हे आपल्यासाठी पूर्णपणे घातक आहे आणि उपयुक्त बोलणं हे आपल्यासाठी नेहमी हिताचं आहे. कुठल्या वेळी काय बोलायचं, किती वेळ बोलायचं याचं तारतम्य आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. स्वामींच्या उपाराचं ताट नेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि ते वेळेवर ताट नेलं पाहिजे याचं भान त्यांना राहिलं नाही आणि अन्य वार्ता तिथे करत बसल्या त्या. आणि भटोबास आले आणि लखुबाईसांना ते ओरडले की हे तुम्ही काय बसलेले आहेत, स्वामींजीकडे उपहाराची तयारी झाली आणि तुम्ही इथे असेच बसलेले आहेत गप्पा गोष्टी करत, देवाला उशीर होतोय तिकडे भोजनासाठी आरोगण्यासाठी. असं बोलल्यानंतर त्यांनी पण आपली चूक लक्षात घेतली पाहिजे. लखुबाईसा या तामस होत्या, त्यांना त्यांची चूक लक्षात आली पाहिजे. मुळात म्हणजे माणसाला जर का त्याची चूक सांगितली ना ती चूक तो लक्षात तर घेत नाही,
उलट काय करतो, त्या माणसाला तो अजून आदवा तद्वा काहीतरी बोलून बसतो. लखुबाईसांनी तेच केलं आणि ते भटोबासांना काही माही बोलले, भटोबासही त्यांना बोलले, थोडा वादावाद झाला आणि शेवटी लखुबाईसा काय म्हणतात भटोबासांना, तुझ्यासारख्या महात्म्याच्या कपाळी घाली घाट, तुझ्यासारख्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला पाहिजे. आता हे काय वाक्य, रागात मध्ये बोललेले आहे ठीक आहे, परंतु वाक्य काय आहे, एखाद्याचा जीव घ्यावा अशा प्रकारचं ते वाक्य. म्हणजे यांच्या कपाळामध्ये डोक्यामध्ये दगड घालणं म्हणजे काय झालं, त्याची हत्या करण्यासारखं झालं. आपण ते आहोत का? आपण सामान्य लोक आहोत, आपण सभ्य लोक आहोत, आपण माणसं मारणारे लोक आहोत का आपण? त्यामध्ये पण भटोबास हे संन्यासी आहेत, अनुसरलेले आहेत आणि वरून ते म्हणतात ऐसिया महात्म्याचा, जे महात्माही म्हणतात आणि कपाळात डोक्यात दगड घालायचंही म्हणतात. ही भाषा त्यांना काही शोभली नाही आणि ते तसं बोलले. तयाशी उशीर लागला म्हणून दायंबा आले. आता भटोबासांना उशीर लागला का म्हणून दायंबा आले. मग भटी दायंबा पुढे सांगितले आणि भटोबासांनी हळू बोला हळू बोला हळू बोला हळू बोला त्यांना म्हणा. आणि भटोबासांना उशीर लागला म्हणून दायंबास आले. दायंबास आल्यानंतर मग ते घडला वृत्तांत भटोबासांनी दायंबासांना सांगितलं की असं असं झालं म्हणून उशीर लागला. मग भटी दायंबा पुढे सांगितले. मग तव गोसावी त्य विहिरीकडे परश्रासी बीजे केले होते. परश्र सारुणी गोसावी मागुते बीजे केले. आणि दायंबानी स्वामींना बघितलं, स्वामींनी दायंबासांना बघितलं. दायंबा हसू लागले. दायंबाच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आलं. कधी कधी आपल्याला आपल्याकडे असलेली गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल की आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडे वेगळे होतात, समोरच्याच्या लक्षात येतं की यांना काहीतरी सांगायचं आहे. स्वामी म्हणतात काही का भोजे हसत असा, काय बरं काय हसताय. ना जी ते गोसावी वारिले असे. ते म्हणतात देवा सांगायचं होतं पण देवानी ते मला मना केलेलं आहे की कुणाचे दोष आमच्याकडे सांगायचे नाहीत असं तुम्ही सांगितलेलं आहे. स्वामी म्हणतात आता सांगा, आता लक्षात आलं की तुम्हाला सांगायचंच आहे, मग आता तुम्ही सांगा. तेवढी तीही अवघी गोष्टी म्हणजे सगळं ते भांडण स्वामींच्या समोर त्यांनी दायंबासांनी सांगितलं. मग स्वामी म्हणतात प्राणियाचे दोष येत न सांगिजे ती एरवी येथून नेळीजे ऐसे काही असे तरी का म्हणितले ना करीती ना परी येथीच्या दर्शनाही न येते. म्हणजे आमच्या भेटीलाही ते येत नाहीत म्हणून मग गोसाव्यांसी बाहेरीला सिंहाडेनी सिंहासन झाले. आता त्या भांडणातले काय काय वाक्य आहेत ते सर्व स्वामींना सांगितल्या गेलेले होते. आणि मग स्वामी आता बाहेर बसलेले आहेत पडवीमध्ये. लखुबाईसे बाहेरी निगती भीतरी निगती. लखुबाईचा मठात जातात, परत आतमध्ये येतात, परत बाहेर जातात, परत आत येतात, आत बाहेर त्यांचं सुरू आहे. आणि मग स्वामी पुन्हा पुन्हा म्हणतात ऐसिया महात्म्याच्या कपाळी घाली घाट. म्हणजे स्वामी त्यांना त्यांचं वाक्य बोलून दाखवतायत, ऐकवतायत त्यांना की हे वाक्य तुम्ही चुकीचं बोललेले आहेत. भांडते दोघे अन्यायीच आहेत, परंतु त्या भांडणामध्ये काय बोलावं याचं तारतम्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण रागामध्ये बोलून टाकतो, अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे. म्हणजे काय केलं आपण, त्यांचं वाचिके हिंसा करून टाकली. मानसिक हिंसा तर होतेच, मनामध्ये वाटलं, मग वाचिक हिंसा होते म्हणजे वाचेने आपण बोलतो. आता प्रत्यक्ष हिंसा म्हणजे पुढे मागे कधीतरी खरोखर आपणच ती घटना किंवा क्रिया करू एखाद्या व्यक्तीविषयी, अशी मनसा वाचा कर्तव्य अशी क्रिया चालते. आणि मग त्या स्वामींच्या जवळ आल्या, दंडवते घातली, श्रीचरणा लागले. मग अवघे भांडण सांगितले, त्यांनी सर्व भांडण सांगितलं, का झालं भांडण वगैरे. मग स्वामी म्हणतात बाई येथून याचा अभिमानो, हे काही या प्रती बोलिले ते येथ बोलिले की. म्हणजे भटोबास जे बोलले ते स्वतःसाठी बोलले का हे पण लक्षात घ्या. एखादं जर का तुम्ही सेवा करत असताना जर का तुम्ही काही चूक केली, भाजी वाढताना भाजी सांडून दिली, तर मग काय होईल, कोणीतरी तुम्हाला बोलेल की लहान मुलाला मोठ्या माणसा एवढी भाजी वाढून दिली. आणि कोणी तुम्हाला जर का बोललं की एवढी भाजी का वाढली, तुम्ही थोडी कमी वाढायची,
मग आपण त्यांना म्हणू माहिती आहे आम्हाला नका शिकू वाढायचं. परंतु लक्षात घ्या तो व्यक्ती का बोलला तसं, कारण की ते अन्न जे भिक्षेचं अन्न आहे. आता इथेही जे काही अन्नदान असतं ते भिक्षेचंच अन्न आहे, कोणीतरी ते अन्नदान दिलेलं आहे. ते अन्न वाया जाता कामा नये, ते उपयोगीच लागलं पाहिजे. आणि म्हणून जर का कोणी आपल्याला बोलत असेल तर आपल्या लक्षात आलं पाहिजे हो आपली चूक झाली बरं का, मग ती एक तर तुम्ही चूक दुरुस्त करा किंवा त्याची माफी मागा, पण त्याच्याबद्दल उलट मात्र बोलू नका. हे या लीळेतनं आपल्याला बघायला मिळतं. स्वामी म्हणतात की भट्टोबास जे बोलले ते कुणासाठी बोलले, ते येथचा अभिमान आहे, देवाचा अभिमान त्यांना आहे, देवाची सेवा उशीर त्याला होतो आहे म्हणून ते बोलले. ते काही त्यांच्या मनात होतं आणि म्हणून ते तुमच्याशी भांडले, राग होता म्हणून नाही बोलले. म्हणून हे लक्षात घ्या. बाई येथून याचा अभिमान हे काही, या प्रती बोलिले हे येत बोलिले की, म्हणून श्री करे जाणू थापटली. श्री करे स्वामींनी जाणू थापटली म्हणजे ते आमच्यासाठी बोललेले आहेत, असा स्वामींनी भट्टोबासांचा अभिमान घेतला. काय घेतला की खरोखर भट्टोबास हे स्वामींसाठीच बोललेले होते, त्यांच्या मनात लखुबाईसांविषयी राग होता म्हणून ते बोलले, अशातला भाग नाही. पुढची लीळ आहे ते ससिक रक्षणाची. पूर्वार्ध 42 क्रमांकाची लीळ आहे साल बर्डीची. एकी गावी गोसाव्यांसी वस्ती झाली. एका गावी स्वामींना वस्ती झाली. विहरणा बीजे केले वृक्षा एका खाली. विहरणाला स्वामी जातात एका वृक्षाखाली. स्वामींना एका झाडाखाली आसन होतं. दोहो पार दिया होड पडली. दोन पारथी त्यांच्यामध्ये होड पडली, पैज लागली. एक ससा त्यांनी पकडला आणि तो ससा सोडायचा आणि त्याच्या मागे आपली दोन जे श्वान आहेत ते शिकारी कुत्रे ते सोडायचे. ज्याचं श्वान या सशाला पकडेल तो जिंकला. आता यांचा तर खेळ होईल परंतु सशाचा मात्र जीव जाणार आहे. आता सशाला सोडल्या गेलं आणि समस्थळ भूमिका म्हणजे आता तिथे तो डोंगर भागच आहे. तुम्ही सालबर्डी वंदन केलं असेल, ससिक रक्षण स्थान पण केलेलं आहे, ते पण असं थोडं वर चढून जावं लागतं, टेकडी एक छोटीशी, आणि मग तिथे ससिक रक्षणाचं ते स्थान आहे. परंतु त्यांनी थोडं अलीकडेच कुठेतरी त्या सशाला सोडलं. मोकळी पटांगणासारखी जागा आहे तिथे त्याला सोडलं आणि मग ससा सोडला तया सवे तया मागे ती सुनी पण त्यांनी सोडली. म्हणजे